नमस्कार मंडळी, कसे सगळे मस्त मजेत आहे का? आज बघा मी घराच्या बाहेर आलेले आहे आणि ते पण उसाच्या साईडला. आता मी कुठं आलं ते पण तुम्हाला सांगते. मी आलेले आहे 25/4ला आमच्या नंदेच्या घरी. आम्ही मस्त आहे, तर ऊस काही खायला आलेला नाही आहे बरं का. आम्ही आला नाही, पण आम्ही हरभरा खाल्लं. हां, हरभरा म्हणजे ढाळ, पण आणखीन घाट आहेत ना, ते आणखीन असं जाड झाले नाही ते बघा. हां, कवळे कवळे आहेत ते, तरी छान लागतं. ते बघा असे घाटे आले, ते असे घाटे आलेत हरभऱ्याला, पण निब्बर झालं नाही. आणि सकाळपासून आमच्या सासूबाई आले ते भाजी खुडायला. तर चला आपण पण थोडीशी भाजी काढू आता, खोडून. ते तुम्हाला माहिती आहे का भाजी खुडायचं कसं खुडतात ती भाजी हरभऱ्याची? मी तुम्हाला शिकवते हरभऱ्याची भाजी कशी खोडायची असते ते. मला येत नाही येतं मला सगळं, पण मी पण बघते की एकदा ट्राय करून जमते का आपल्याला हरभऱ्याची भाजी. आता झाड कुठं चांगलं आहे ग? हां, इथं झाड आहे बघा चांगलं. इथली हरभऱ्याची भाजीच खोडते बघा. इथं छोटे छोटे हरभरे ऊसातच लावले ह्यांनी पण. आणि कसं होते, हे ऊसाचं ही जे आहे का नाही असलं लगेच चिरते अंगाला, त्याच्यामुळं जपून. मॅडम लागले त्या भाजी खोडायला, तर दाखवते. हां, तसंच असतं. त्यामुळे मी आता भाजी खोडते थोडीशी खाईपुरती माझ्या मला. होय, खाईपुरती माझ्या मला खोडणार आहे भाजी आता. ओ मॅडम, ते खुडलेल्या झाडाला कुठं खुडत बसला? इकडे इकडं हो, इकडे हो. किती इथं हाय, इथं हाय. हो, पडली. हो का, हे हरभऱ्याचं झाड आहे. नाही, हरभऱ्याचं कसं, ही पुरणपोळीचं झाड आहे. होय होय, कोथंबीर आहे, कोथंबीर. हो, कुत्रीम. हो हो. काय 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 करायला? चोरायला लागली काय? चोराय वा पुर. ओ ताई, तुमची कोथंबीर चोरायला लागली चू. आता सांगा ना, आता काय करणार? अय गो हावरे, कोथंबीर चोर. मग काय, घे घे घे. पालक पण लावली बघा त्यांनी, शेपू पण लावली होती, पण ती तिथं आहे. तेवढी नको घेऊ ग, काय करायची तेवढ्या ना, थोडीशीच आहे, लय आहे. ही झाली खराब झाली ती भाजी, पांढरी पडली सगळी. हो का, ही अशी अशी पांढरी पडली. नको, पालक कोण खाते पालक? हां, नको नको, काय गरज नाही पुरी. बस का तेवढी तुला? मग एक काम कर ना, उद्या होळी आणि परवा दिवशी नळी, मग घे कोथिंबीर जरा जास्त भाजीला. चोरती काय हाय का तिकडं पुढं? बघ बरं. हो का, इकडे एवढी मोठी भाजी खुडली बघा आमच्या सासूबाईंनी. हां, हो का, एवढी भाजी खुडली. कोथिंबीर पण टाकली तिनं त्याच्यातच. ही अशी भाजी खोडायची असते ना, असं ठेवायचं असते गोळा करून. होय, आणि परत वाळलेल्या भाजीचं गरगाटा करून खायचं असते. काय पाकिट आहे. चला, थोडी भाजी खुडतो आम्ही आता. बोलण्यात काय मजा नाही. होय, ह्याला हाय बघ. होय, ह्याला हाय. होय, ह्याला हाय. काढायला लागली ग. निंबर कशाला काढती? ही हाय ऊसाच्या रसाचं झाड. ऊसाच्या रसाचं झाड. रस प्यायला या म्हणलं माय. त्याचं झाड आहे बघा हे, गोड गोड. कोणाकोणाला आवडते सांगा. हे मटकीच्या डाळीचं झाड. गन्ने का झाड आहे, गन्ने का झाड. हे मटकीच्या डाळीचं झाड. कुठे मटकी डाळी? हे काय? हे मटकीचे नाही ग, हरभऱ्याच्या डाळीचं झाड. हरभऱ्याच्या डाळीचं झाड आहे, हरभऱ्याच्या. आम्ही पण आहे तिकडं ना. हा, खुड खुड पटपट, खुड खुड. हे सगळं, हे जिथपर्यंत तुम्ही जिथपर्यंत केळीचं बाग म्हणताय ते सगळं आमचं नाही. दुसऱ्याच आहे. आपलं आहे. आपलं काय म्हणू नका, आपण दुसऱ्याच्यात आलोय खुडायला, काय आपलं नाही. कळलं का? काय ग ते पिशवी फेकून दिलं तिकडं? त्यात पाकिट आहे, पाकिट तुझ्या सासूबाईचं. लय भारी भाजी आहे बघा. इकडं असं लाईन मधली, इकडची लाईन, तिकडची लाईन, तिकडची लाईन, सगळीकडे भाजी भाजीच आहे नुसती. आम्ही भाजी खुडायला आलोय. खुड खुड. एवढी तर झाली भाजी. खुड खुड पट 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 पट. खुर्ची घ्या, कना 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 कना. ऊन लागते. गाइज गाइज देखो ना गाइज, देखो ना, मम्मी भाजी खुड रही है. चूर चूर करते. हरभऱ्याची भाजी कुणी मांडी घालून तोडली होती का सांगा बरं?
काय करू येतच नाही आपल्याला सवयच नाही हो भाजी खुडायची थोडीशीच झाली आता भाजी खुडायला गेलं का नाही काय व्हायला लागले जमं नाही मला भाजी खुडायला खायला तेवढी येते बघा पटापटा 2 भाकरी सांग तर छान वाटतं बरं का शेतामध्ये एक असं म्हणजे रोज रोज राहण्याला आणि कधीतरी येण्याला खूप फरक असते कारण शेतात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही बरोबर आहे का नाही आपल्याला काय यायचं व्हिडिओ काढायचं फोटो काढायचं आणि जायचं आहे का नाही कासव 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 ए कासव तुम्हाला दिसतंय का कासव दिसतंय दिसते दिसते बा चावण 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 असं दोन्ही साईडला 2 धरायचं असतं ते अगं असं धर असं 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 अगं धरकी धरकी काय ते पळते असं आज्जा धर वरच्या वर धरला का बघू बघू अगं भैया कसो कसलं भारी आहे बघा कसलं भारी आहे कासव कासव पप्पाला दाखव पप्पाला पप्पाला मुडका आतमध्ये घ्यायला दाखव की दाखव पप्पाला पप्पाला दाखव पप्पा कासव मुडका आतमध्ये घेते आणि झाकून घेते लगेच हो का आहे का आता काढलं बघ बाहेर हो 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 लगेचच कॅमेरा समोर आला की लगेचच आतमध्ये तोंड काढते हा काढलं 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 हो आहे का असं करते का जा 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 आणि हे खाजा भाई आहे तो खाजा भाई सलामवालेकुम भाईजान सलाम वालेकुम भाई भाई काय होय चाललंय बरं चाललंय का होय काय पप्पी मागते रे काय पाहिजे काय तुला ए भाई मारतोय वय भाई आणखीन तुझी म्हणती मारायला लागलाय तू मला मारणार आहे का तू ए भाई भाई ए असंच आहे धर ग तू धर हे. चला मग त्यांची मज्जा बघूया ए, आपण सलाम वालेकुम त्याच्या समोर बस ए कानाखाली देऊ नको त्याच्या सलाम वालेकुम भाई चल हा 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 होऊन जाते जून नंतर कुठला असते जून नंतर कुठला असते बाबा जून नंतर महिना कोणता असते हा पोकळ आहे हा सांग रे मे काय कर मारल ते शिंगावर घेईल तुला तर नको आहे नको उसको पंगा मत लेना उसके पंगा मत लेना हन र हन ए बोकडा हन तिला हन ते हळद असतं व्हय. हन हन सलाम वालेकुम भाई चला जाऊया घरी आपण तुम्ही रोजा हप, इकडे सांगतो म्हणते तुला बरं जाऊ का मग आम्ही आता हां टाटा बाय बाय सलाम वालेकुम देखो ना गाइस मैंने नई चप्पल ली हाँ नई चप्पल लेके किचन में आई है देखो ना गाइस देखो ना कि कितनी ओके वाली चप्पल आहे ओके ओके मध्येच आहे मग त्यानं 10-15 चप्पल दाखवल्या मला मी म्हणलं नको लय गावंड दाखवत होता बाबा म्हणलं जरा मॉडेल दाखव मॉडेल ती मॉडेल दिले बघा मग त्यानं मॉडेलच टाकली 450 रुपयाची तर बघा पप्पा म्हणते तर 450 रुपये पुरीन चुना लावला इकडे बघा आता भाजी चोरून आणलेली कोथिंबीर मुरजली काय झाली मुरजली सुकली हा सुकली तेच पप्पाना गिरणारवरनं चॉकलेट आणले ते तर बघा ही दुपारच्या नंतर काढलेली भाजी आणि ही सकाळी काढलेली ती उन्हात ठेवलेली तशीच तिचं आता का नाही हिला थोडंसं असं पसरवून ठेवते कारण का नाही गरम गरम झाले अशी पूर्ण उन्हानं तर बघा एवढी छान भाजी हरभऱ्याची मस्त अशी आता सुकी करणार आहे मस्त असं लसूण बिसून टाकून मटकी डाळ टाकून एकदम भारी कोणाकोणाला आवडते सांगा हरभऱ्याची भाजी आणि वाळून त्याचा गरगटा वगैरे करायला पण छान लागते बरं का उन्हाळ्याची चांगली लागते खायला भाजी असली उन्हाळ्याचीच असते भाजी हा तर चला आता ही व्हिडिओ इथं स्टॉप करते हरभऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे मी उद्या हो चला बाय